काही वर्षापासून ज्या वंदे भारत ट्रेनची नांदेडकरांना उत्सुकता होती, अखेर ती वंदे भारत ट्रेन नांदेडच्या रेल्वे स्थानकावर या ठिकाणी उभी राहिल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अगदी नव्या नवरीसारखी जी आहे ती या वंदे भारत ट्रेनची फुलाद्वारे सजावट करण्यात आली आहे आणि आज 11 वाजता जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या वंदे भारत एक्सप्रेसचं जे आहे ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार आहे। आणि ही वंदे भारत एक्सप्रेस जे आहे ते आता मुंबई नांदेडवरून थेट मुंबईला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटन समारोपाला उपस्थित राहणार आहेत। आपण बघतोय या ठिकाणी मोठी जय्यत तयारी अशी रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे आणि ही वंदे भारत ट्रेन जी आहे ते आता इथून जे आहे ते नियमितपणे मुंबईला धावणार आहे। आपण बघतोय ही वंदे भारत ट्रेनचं संपूर्ण चित्र बघतो। ही कॅबिन आहे आणि या ठिकाणी जे आहे ते वंदे भारत ट्रेनचे पायलट ठिकाणी बसत असतात आणि यातून संपूर्ण ही गाडी कंट्रोल केली जाते। अशा पद्धतीनं हे कॅबिनचं हे चित्र आपण एक्सक्लुझिव्ह या ठिकाणी पाहतोय। गेल्या अनेक वर्षापासून जे आहे ते नांदेडकरांना या वंदे भारत ट्रेनची उत्सुकता होती आणि अखेर ही उत्सुकता आता संपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आज जे आहे ते प्रातिनिधिक स्वरूपात या वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन होणार आहे। ही गाडी आता जे आहे ते नियमितपणे नांदेडवरून धावणार आहे। वेळेनुसार रोज सकाळी 5 वाजता ही गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून निघून दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबई रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे। आपण हा वंदे भारत ट्रेनचा डबा बघतोय। या ठिकाणी जे आहे ते सुसज्ज अशी आसन व्यवस्था आहे। एका बाजूला जे आहे ती 3 आणि एका बाजूला 2 अशा पद्धतीने आसन व्यवस्था करण्यात आली। संपूर्ण गाडी जी आहे ती वातानुकूलित अशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि अतिशय जे आहे ते सुसज्ज अशी वंदे भारत ट्रेन आता नांदेडच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर या वंदे भारत ट्रेनच्या वरून अनेक जे आहे ते श्रेयवादाची लढाई जे आहे ते आपल्याला राजकीय नेत्यात पाहायला मिळाली होती। मात्र हे सगळं असलं तरी नांदेडकरांना मात्र आता ही वंदे भारत ट्रेन प्रवासासाठी मिळत असल्याने त्यांचा एक आनंद वेगळा आहे, त्यांची उत्सुकता वेगळी आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून नांदेडकरांना सुद्धा या ट्रेनची प्रतीक्षा होती आणि आज अखेर ती प्रतीक्षा आपल्याला संपताना पाहायला मिळते। आपण या ठिकाणी वंदे भारत ट्रेनचा दुसरा डबा पाहतोय। हा डबा पहिल्या डब्यापेक्षा मोठा आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी आसन व्यवस्था आहे आणि संपूर्ण नवी कोरी गाडी या ठिकाणी आता नांदेड रेल्वे स्थानकावर उभी असलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता जे आहे ते आठवड्यातून 6 दिवस नांदेडवरून थेट मुंबईला ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। यामुळे जे आहे ते नांदेडसह हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांना सुद्धा याचा मोठा फायदा बसणार आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सुद्धा ही गाडी अतिशय सोयीची होणार आहे आणि दुपारी 2 वाजेपर्यंत ही गाडी मुंबईत पोहोचणार आहे। आणि आता ही वंदे भारत एक्सप्रेस थोड्याच वेळात नांदेड रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे रवाना होणार आहे आणि नांदेडकरांनी बघितलेलं वंदे भारतचं स्वप्न आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।